प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। पनवेल रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात संपन्न। रामदास शेवाळे प्रतिष्ठानतर्फे वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात। त्यात जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा म्हणजे आपल्या मित्र परिवाराच्या व सामाजिक बंधनांच्या लोक उपयोगी कार्य व्हावे या उद्देशातून दरवर्षीप्रमाणे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा संपन्न करण्यात आला होता। या निमित्ताने वृक्षारोपण, निवारा शेड तसेच गरजू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यात आली। अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी संगीत गीत कार्यक्रम सुधागड विद्यालय कळंबोली येथे आयोजित करण्यात आले होते। या अभिष्टचिंतन प्रसंगी विद्यमान खासदार श्रीरंगा अप्पा भरणे, आमदार प्रशांत कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून जोरदार आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला। शुभेच्छा देण्यासाठी यावेळी अनेक मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आपल्या सर्वांची साथ असल्यास अशक्य काही नाही। समाजसेवेचा हा वारसा आपल्या सर्वांच्या मदतीने पुढे नेऊ असे प्रतिपादन जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी करत सर्वांचे आभार मानले। शेवाळे साहेबांनी गेल्या या विशेषत्वानं गेल्या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा पद्धतीचं परिवर्तन झालेलं आपण पाहिलंय, तर त्याच्यामध्ये शेवाळे साहेबांनी कळंबोली आणि आपल्या संपूर्ण पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलाय। माननीय खासदार साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांनी पुन्हा भरभक्कम अशा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या आधारावरती खासदार व्हावं यासाठी सुद्धा रामदास शेवाळे यांनी प्रचंड कष्ट उपसलेले आपण सर्वांनी पाहिले। आपल्या सगळ्यांना त्यांनी एका अर्थानं या निवडणुकीच्या कामामध्ये झोपलं आणि त्याची परिणती येणाऱ्या 4 जूनला आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सर्व मतदारांचा आशीर्वाद खासदार साहेबांना मिळताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। शेवाळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आई जगदंबेनं उदंड आयुष्य द्यावं, ते निरोगी द्यावं आणि गेली अनेक वर्ष समाजामध्ये ते काम करतात, ती काम करण्याची प्रेरणा अधिक जोमाने त्यांच्या मनामध्ये ठेवत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या परिसरामध्ये सामाजिक भावनेतून रामदासजी शेवाळे काम करतात, अनेकांना मदतीचा हात देखील देतात। आज वाढदिवसाच्या औचित्य साधून ते देखील कार्य त्यांनी केलेले। आज सकाळपासून संघटनेच्या बांधणीसाठी हात देत असताना अनेक उपक्रम आज राबवले वाढदिवसाच्या औचित्य साधून। तयार झालेलं वलय आहे आणि हा माझा वाढदिवस हा माझा नसून हे जे वलय तयार झालंय त्या वलयाला संधी मिळावी, त्या वलयाला प्लॅटफॉर्म मिळावं या अनुषंगाने खऱ्या अर्थाने मी हा वाढदिवस साजरा करत असतो। आणि प्रत्येक वाढदिवसाला, दादांच्या वाढदिवसाला सुद्धा आम्ही संकल्पना केली की मुलींच्या त्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये 100 पॉलिसीचा संदर्भ, म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी ह्या भावनेतनं काहीतरी निमित्तानं या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी या अनुषंगाने हा वाढदिवस माझा नसून माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते फिरतात, त्यांच्या मनाचा, त्याच्या आनंदाचा वाढदिवस आहे असं मी मानतो। आज ती HIV ग्रस्त जी 71 वर्षाची महिला एक NGO चालवते, त्या NGOला एका दिवसापूर्वी त्यांनी निर्णय घेतला आणि 35,757 रुपये एका दिवसामध्ये जमा झालेला फंड त्यांनी आता ते क्लिक करून त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला। अशी एवढी मोठी असंख्य जर फळे आपल्या मागे असेल, राजकारणाचा हेतू तुमच्यासारखे मान्यवर आम्हाला आहे, पण समाजकारणामध्ये सुद्धा राजकीय वरद असतं, समाजकारणाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही राजकीय फळी सांभाळा, आम्ही सामाजिक फळी सांभाळतो असा संकल्प आम्ही केला आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आपली गरज बसेल त्या त्या वेळेला आपण दोघे आमच्या मदतीला असता। एक फळीची नाळ सामाजिक जीवानी जुळालेली आहे, ती फक्त सामाजिक फळीची नाही नाळ, अशी असंख्य चालत राहो एवढेच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। माझे सर्व सहकाऱ्यांचं करण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणाने काम करायचंय आणि हे माझे सर्व सहकारी काम करतील अशी आपल्याला ग्वाही देतो।